मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, माहिती देणार आहे SWP म्हणजेच म्युच्युअल फंड मधनं पॅसिव्ह इन्कम कशा प्रकारे कमवायचं या प्लॅन बद्दल. ठीक आहे. आय होप सो की बऱ्याच जणांनी SWP बद्दल याआधी ऐकलेलं असेल, आपल्या चॅनल वरती सुद्धा ऐकलेलं असेल. पण परत एकदा हा व्हिडिओ तुम्ही बघून का तुम्हाला SWP बद्दल टोटल माहिती भेटेल. सोबतच आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कशा प्रकारे पॅसिव्ह इन्कमचा स्रोत निर्माण करू शकतो याबद्दल पण आपण इथे प्रॅक्टिकली शिकून घेणार आहे. मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकली माहिती देणार आहे इन डिटेल. ठीक आहे. आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करताना सगळ्यात पहिली म्हणजे सुरुवात करूया SWP म्हणजे काय इथपासून. ठीक आहे. तुमच्या समोर आता इथे मी व्हाईट मध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की SWP म्हणजे नक्की काय आहे, नेमकं काय आहे. ठीक आहे. SWP चा फुल फॉर्म होतो सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. आतापर्यंत तुम्ही म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये SIP बद्दल ऐकलं असेल. तुमच्यापैकी किती लोकांना SWP हे माहिती होतं, SWP बद्दल माहिती आहे, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन म्हणजे नेमकं काय. आतापर्यंत समजा मी तुम्हाला विचारलं ना की तुमचे मंथली इन्कमचे सोर्सेस काय आहेत. समजा मी तुम्हाला विचारलं की बाबा तुमचे मंथली इन्कमचे सोर्सेस काय काय, मंथली तुम्हाला पैसा कोणकोणत्या मार्गात नाही. बऱ्याच जणांचं उत्तर काय असेल की आम्ही जॉब करतो, जॉब मधनं आम्हाला महिन्याचा पगार येतो, हेच आमचं एकमेव मंथली इन्कमचा सोर्स आहे. बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असेल की आमचा छोटा मोठा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, बिझनेस मधनं आम्हाला मंथली इन्कम येत असतं, आम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम ह्याच्यामधनं येत असतं. काही लोक बोलत असेल की आमची एखाद दुसरी प्रॉपर्टी सुद्धा आहे जॉब सोबत, तिकडून आम्हाला रेंट सुद्धा येतो. ठीक आहे. वेगवेगळ्या गोष्टी असेल प्रत्येकाच्या. पण आज मी तुम्हाला अजून एक अशी गोष्ट देणार आहे जी तुम्हाला मंथली इन्कम प्रोव्हाइड करणार आहे, ती म्हणजे म्युच्युअल फंड. येस, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मंथली इन्कम कमावू शकता दर महिना लाईफ टाईम. असं नाही तुमच्या जॉब सारखं नाही, तुम्ही रिटायर झाला म्हणजे पैसे थांबले. बिझनेस सारखे नाही, बिझनेस बंद झाला म्हणजे पैसे थांबले. दर महिना लाईफ टाईम पैसे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मी तुम्हाला पॅसिव्ह इन्कमचा सोर्स तयार करून देणार. ठीक आहे. ह्याचंच नाव आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता हे तुम्हाला समजलं की मी तुम्हाला नक्की हे व्हिडिओमध्ये काय सांगणार. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचा नेमका अर्थ काय होतो की जसं आपण आतापर्यंत म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करायचो, ज्याला आपण म्हणायचो SIP म्हणजे दर महिना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करतो, त्याच प्रकारे आपल्या म्युच्युअल फंडच्या होल्डिंग्स मधनं दर महिना सिस्टमॅटिक पद्धतीने विड्रॉ करायचे पैसे. असे विड्रॉ करायचे जसे आपले पैसे कधीही संपले नाही पाहिजेत. मग तो प्लॅन कसा करायचा सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. याला म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता जर तुम्हाला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन स्वतःला सुरुवात करायचं असेल, तयार करायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे ऑब्व्हियसली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. कारण की जोपर्यंत तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत नाही तोपर्यंत तुमचा पोर्टफोलिओ तयार होणार नाही, तोपर्यंत तुम्ही SWP करू शकणार नाही. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला SWP साठी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुमचा मोटिव्ह जर SWP असेल, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिले पर्याय आहे तो म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट. ओके, लमसम. सेकंड पर्याय आहे तो म्हणजे SIP इन्व्हेस्टमेंट. एक तर लमसम करा किंवा SIP करा. तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामधनं पुढच्या महिन्यापासूनच SWP ला सुरुवात करू शकता, किंवा सुरुवातीचे काही वर्ष SIP करू शकता. समजा तुम्ही यंग आहात, सुरुवातीची 5 ते 10 वर्ष SIP करू शकता आणि त्यानंतर जी अमाऊंट जमा होईल त्यातनं लाईफ टाईम SWP इन्कम घेऊ शकता. मी तुम्हाला एक्झाम्पल सह शिकवणार आहे. इंटरेस्टेड आहात व्हिडिओला आत्ताच नक्की लाईक करून ठेवा. मी तुम्हाला आता एक्झाम्पल्स वरती घेऊन जाणार आहे. ठीक आहे. समजा मी एक एक्झाम्पल घेतो की तुमच्याकडे एक 10 लाख रुपयाची SWP करण्यासाठी अमाऊंट आहे. 10 लाख रुपयाची अमाऊंट तुमच्याकडे म्युच्युअल फंड मध्ये टाकण्यासाठी आहे. त्याचं आपण एक काम कर, त्याचा आपण SWP प्लॅन जो आहे तो इथे बनवून घेऊया. ठीक आहे. समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर त्या 10 लाखावरती तुम्ही दर महिना 7,000 रुपयाचे इन्कम मिळवू शकता काहीही काम न करता. तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, तुम्ही बँकेत ठेवलेले असाल, ती तुम्ही चूक करताय. 10 लाख रुपयावरती तुम्हाला दर महिना 7,000 रुपये येतील काही काम न करता. कसे येतील इथे बघा. समजा हे 10 लाख रुपये मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, त्याच्यामध्ये मी 7,000 रुपये दर महिना विड्रॉ केले. माझे पैसे साधारणतः 12% इयरली वाढतायत. म्युच्युअल फंडच्या रिटर्न्स प्रमाणे 12% इयरली वाढतायत. ठीक आहे. हे आपण सगळं कॅन्सल करूया. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि हे 7,000 रुपये पुढचे 10 वर्ष विड्रॉ केले, आज तुम्ही 10 लाख टाकले, त्यानंतर दर महिना 7,000, दर महिना 7,000 10 वर्षासाठी विड्रॉ केले, तर तुमची टोटल विड्रॉल अमाऊंट होणार 8,40,000. पण तुमच्या अकाउंटमध्ये, म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये बॅलन्स राहणार 16 लाख रुपये. हा एवढा का राहणार, कारण की
तुम्ही इन्व्हेस्ट केले 10 लाख, दर महिन्याला फक्त 7,000 काढताय, बट बाकीचे पैसे कंपाऊंड होत राहतात. म्युच्युअल फंडमध्ये असं साधारणतः एक वर्षाचा 12%चा CAGR आपण पकडला, जास्तही भेटू शकतो, पण 12% आपण पकडला तर आपल्याला आपले 10 वर्षामध्ये हे पैसे 16 लाख रुपयांपर्यंत पोहोचत आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही 10 वर्षांनी परत तुमची SWP अमाऊंट वाढवू शकता. मी असं नाही बोलत लाईफ टाईम 7,000च मिळतील, पैसे वाढले अमाऊंट तुम्ही तुमची वाढवू शकता. समजा हीच गोष्ट तुम्ही 10 वर्षाने 30 वर्ष केली तर तुमच्या विड्रॉवल टोटल अमाऊंट होईल 25 लाख, पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स राहतील 1 करोड. तुम्ही फक्त 10 लाख इन्व्हेस्ट केले आज, ज्यातनं दर महिना 7,000 काढतातच आहात, पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 30 वर्षाने बॅलन्स राहील 1 करोड. म्हणजे तुम्ही त्यानंतर 1 करोड तुमच्याकडे झाले तर तुम्ही दर महिन्याला 80,000 रुपये विड्रॉ करू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे SWP प्लॅन असतो. आता काही लोक म्हणतील की आमच्याकडे 10 लाख रुपये नाहीत. तुम्ही ऑब्विसली 5 लाख पण टाकू शकता, 2 लाख पण टाकू शकता, म्हणजे जेवढे जास्त टाकाल तेवढं चांगलं आहे. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील आमच्याकडे बाबा 10 लाख रुपये नाही. सो काय करायचं, तुम्ही पहिलं तुमचं अमाऊंट तयार करा. अमाऊंट कशी तयार करायची, समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये नाही, पण तुम्ही महिन्याला 10,000 रुपयाची SIP करताय. महिन्याला तुम्ही 10,000 रुपयाची SIP करताय फक्त 10 वर्ष. ओके, महिन्याला 10,000ची SIP फक्त 10 वर्ष, 12% रिटर्न्स. सो एवढं जरी तुम्ही केलात ना तरी तुमच्याकडे अमाऊंट गोळा होते 23 लाख. ओके, 10 वर्षामध्ये दर महिना 10,000 तुम्ही इन्व्हेस्ट केला SIP मध्ये, 12 लाख रुपये इन्व्हेस्ट होतात, मॅच्युरिटी तुमची होते 23 लाख रुपये. सो 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही हे 23 लाख रुपयेची SWP करणार, ठीक आहे, SWP करणं म्हणजे काय वेगळं नाही, त्याच म्युच्युअल फंडमध्ये विड्रॉ करायचे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही 10 वर्षानंतर ह्या 23 लाख रुपयाची समजा SWP करणार, तेव्हा तुम्ही महिन्याला 15,000 रुपये विड्रॉ करू शकता. ठीक आहे, 15,000 रुपये विड्रॉ करू शकता. म्हणजे तुम्ही इथे काय केलात, तुम्ही सुरुवातीची 10 वर्ष फक्त SIP केलात आणि फक्त 10 वर्ष काम करून त्यानंतर लाईफ टाईम तुम्ही इन्कम घेताय 15,000 लाईफ टाईम. हे तुम्ही जर 10 वर्ष केलं तर तुमच्याकडे 18 लाख विड्रॉ होणार, पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स राहणार 41 लाख. का, कारण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि हे तुम्ही जर समजा 30 वर्ष केलात तर तुमच्याकडे अमाऊंटमध्ये बॅलन्स राहणार जवळपास 3 करोड रुपये. म्हणजे तुम्ही 30 वर्ष 15,000 रुपयाचा विड्रॉल तुम्हाला भेटणारच, पण 3 करोड रुपयाचा कॉर्पस तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे गोळा असेल. निश्चितच तुम्ही ह्या काळामध्ये जास्त विड्रॉल पण मारू शकता प्रत्येक वर्षी, बट मी ते नॉर्मल फिगर कन्सिडर केली. म्हणजे तुम्हाला फक्त मेहनत करायची आहे 10 वर्ष, 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे, त्यानंतर लाईफ टाईम तुम्ही 15,000 रुपये मिळवा, प्लस तुमचा पोर्टफोलिओचा बॅलन्स, म्युच्युअल फंडच्या अमाऊंटचा बॅलन्स सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होत राहील. सो ह्या काही सिंपल स्टेप्स आहेत जनरेशनल वेल्थ तयार करण्याच्या, जनरेशनल वेल्थ बिल्ड करायच्या SIP प्लस SWPच्या मदतीने. बरीचशी लोकांना सिरियसली घेत नाही, म्हणून मोठे अमाऊंट त्या ठिकाणी डेव्हलप होत नाही, मोठे अमाऊंट त्या ठिकाणी जनरेट होत नाही. ठीक आहे, सो तुम्हाला SWP म्हणजे काय ते समजलं. SWP म्हणजे आपल्याकडची जी अमाऊंट असेल, जी अमाऊंट कदाचित आपल्याला घर विकल्यामुळे आलेली असेल, आपला बिझनेस सेल केल्यामुळे आलेली असेल, बिझनेसमध्ये मोठा प्रॉफिट झाल्यामुळे आलेली असेल, किंवा काही तुम्ही शॉप्स विकल्यामुळे आलेली असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये तुमच्याकडे आलेली मोठी अमाऊंट असेल, ती तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ती मोठी अमाऊंट समजा तुम्हाला आता नको असेल, पण दर महिन्यात त्यातली काही हवी असेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, त्याची SWP सुरुवात करू शकता, जेणेकरून दर महिना अमाऊंट पण तुमच्या अकाउंटला येईल आणि तुमची ही ओव्हरऑल अमाऊंट वाढत सुद्धा जाईल, ग्रो सुद्धा होईल. जर तुमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही अमाऊंट नसेल येणारी, तुम्ही जॉब करत असाल, सिंपल 10 वर्ष तुम्ही SIP करू शकता, 5 वर्ष तुम्ही SIP करू शकता, त्यानंतर तुम्ही SWP करू शकता. ठीक आहे, हे बेनिफिट आहे SIP प्लस SWP करण्याचा. तुम्हाला अशा प्रकारे SWP सुरुवात करायची असेल, SIP सुरुवात करायची असेल, तर आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत रजिस्टर. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं एक व्हॉट्सअपची लिंक आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, व्हॉट्सअपच्या लिंकवरून आमच्या टीमला मेसेज करा. तिकडे आमची टीम तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंक पाठवेल. तिकडे तुम्ही तुमचं फ्री म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करू शकता आणि आमच्यासोबत जोडले जाऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला सर्व गोष्टी तिकडे शिकायला भेटतील फ्रीमध्ये, ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा, व्हॉट्सअपच्या लिंकवरती जावा. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी टाकलेली आहे. अजून एक, मी तुमच्या सर्वांसाठी म्युच्युअल फंडचं एक फ्री ई बुक बनवलं आहे. ओके, म्युच्युअल फंड म्हणजे काय या सर्वांसाठी मी तुमच्यासाठी मराठीतनं फ्री ई बुक बनवलेलं आहे, PDF बुक बनवलेलं आहे. त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आहे, ते सुद्धा तुम्ही तुमच्याकडे डाउनलोड करून घ्या आणि वाचा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.